Dear students, today we learn the next article from the sound section. बेटा साऊंड सेक्शनच्या पार्ट 2 मधलं आपण काल जे आर्टिकल लर्न केलेलं होतं कोणतं? स्टेशनरी वेव्स, फॉर्मेशन ऑफ स्टेशनरी वेव्स, अँड मॅथमॅटिकली वी प्रूव्ह दॅट हाऊ द नोड्स अँड अँटीनोड्स आर फॉर्म. नाउ टुडे वी लर्न, आज आपल्याला काय शिकायचं आहे? स्ट्रक्चर ऑफ स्टेशनरी वेव्स अँड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ स्टेशनरी वेव्ह. म्हणजे कशा टाईपची स्टेशनरी वेव्ह असेल त्याचं स्ट्रक्चर, म्हणजे ग्राफ काढायचं आपल्याला आणि ग्राफ काढून त्याच्यावरून काय करायचं आपल्याला? प्रॉपर्टीज लर्न करायचे आहेत. म्हणजे अत्यंत इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, ते पण लक्षात घेतलं पाहिजे. आता पहा बेटा, आता ग्राफ काढायचा आहे. कशामध्ये ग्राफ काढायचा आपल्याला सांगा बरं? कशामध्ये ग्राफ काढायचा आहे? स्टेशनरी वेव्हमध्ये पार्टिकलच्या व्हायब्रेशन आणि पोझिशनमध्ये ग्राफ काढायचा. पार्टिकलच्या व्हायब्रेशनमध्ये आणि पोझिशनमध्ये. तर ग्राफ काढण्यासाठी आपल्याला नेहमी माहीत आहे काय घेतो आपण? कोऑर्डिनेट सिस्टीम. कोऑर्डिनेट सिस्टीममध्ये एक्स आणि वाय ॲक्सिस, राईट आहे. तर बेटा इथं मी वाय ॲक्सिस काढलेला आहे. हा परत मी तुम्हाला एक्स ॲक्सिस स्केच करत आहे. हा एक्स ॲक्सिस आहे. आणि आता आपण नोड्स आणि अँटीनोड्सच्या पोझिशन लोकेट करूया. तर इथं काय असेल? वाय, पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट अलॉंग वाय ॲक्सिस, आणि पोझिशन एक्स ॲक्सिसवरती घेतलेलं आहे. हां, आता अँटीनोड कुठं तयार होतात? अँटीनोड्स आर ॲट, अँटीनोड्स आर ॲट ओरिजिन. इथं जे असेल सुरुवातीला अँटीनोड फॉर्म झालेला आहे, म्हणजे 0 पोझिशनला, त्यानंतर λ/2, त्यानंतर लॅम्बडा, नंतर 3 λ/2, म्हणजे या दोन्हीमधला डिफरन्स लॅम्बडा, या दोन्हीमधला डिफरन्स लॅम्बडा. 3/2 म्हणजे 1.5 लॅम्बडा मायनस लॅम्बडा म्हणजे λ/2. त्यानंतर किती येईल बेटा? इथं येईल 2 लॅम्बडा अँड सो ऑन. ह्या अँटीनोडच्या पोझिशन आहेत. आता नोड्स आर ॲट, सांगा बरं. आपण हे जे घेतलं होतं, आठवा तुम्हाला मी घेतलं होतं, आणि अँटीनोडच्या पोझिशन आपण लोकेट केला. आता नोडच्या पोझिशन, नोड कुठं असेल? पहिला नोड λ/4ला, दुसरा नोड कुठं असेल? λ/4 पहिला नोड, आणि नेक्स्ट नोड 3 λ/4, 5 λ/4, 7 λ/4 अँड सो ऑन. या लोकेशनला पोझिशन्स आहेत. आता बेटर वे, याला मी डॅश सिम्बॉल घेतो, म्हणजे दोन्हीमध्ये वेगवेगळ्या लोकेशनला आहेत. तर आता पहा, इथं ओरिजिन, त्यानंतर इथं येईल λ/4, इथं येईल किती? λ/4, λ/2, हे डिस्टन्स सारखं घेत चला, आणि इथं येईल 3 λ/4, आणि या ठिकाणी येईल लॅम्बडा, राईट. आणि इथं येईल 5 λ/4, 5 λ/4, आणि इथं येईल किती? 5 λ/4, आणि इथं येईल किती? लॅम्बडाच्या पुढे 3 λ/2, 3 λ/2, आणि 5 लॅम्बडाच्या नंतर 7 λ/2, 7 λ/2, 5 λ/2, 7 λ/4 येईल बेटा, 7 λ/4, आणि त्यानंतर इथं येईल 2 लॅम्बडा. हे पोझिशन एक्स ॲक्सिसवरती. आता पहा,
इथं येईल x इज इक्वल टू 0, x इज इक्वल टू x1 म्हणू आपण. त्यानंतर x2 इज इक्वल टू x3 इज इक्वल टू अँड सो ऑन. इथं x1 डॅश, इथं x2 डॅश, इथं x3 डॅश आणि इथं x4 डॅश अँड सो ऑन असे लोकेशन असेल. म्हणजे आता आपल्याला स्ट्रक्चर ऑफ स्टेशनरी वेव्ह कशा टाईपची स्टेशनरी वेव्ह असेल हे आपण इथं पाहणार आहोत. तर आता पाहत आपल्या अँटीनोडचे लोकेशन अगोदर वर्कआउट करूया. कोणत्या कोणत्या लोकेशनला आहे. अँटीनोड म्हणजे काय सांगितलं सांगा. द पॉईंट्स ऑफ मीडियम विच व्हायब्रेट विथ मॅक्सिमम ॲम्प्लिट्यूड. आणि नोड म्हणजे द पॉईंट्स ऑफ मीडियम विच डू नॉट व्हायब्रेट ॲट ऑल. आता बेटा इथं जे असेल हे मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड 2a प्लस आणि इथं मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड -2a आणि डू नॉट व्हायब्रेटिंग म्हणजे एक्स ॲक्सिसवरती ते पार्टिकलची लोकेशन असेल, पोझिशन. तर मॅक्झिमम व्हायब्रेशन म्हणजे पहिला पॉईंट इथं येईल, राईट. त्यानंतर डू नॉट व्हायब्रेटिंग इथं आला. त्यानंतर मॅक्झिमम व्हायब्रेशन 3 लॅम्बडा बाय 2ला आणि परत इथं 3 लॅम्बडा बाय डू नॉट व्हायब्रेटिंग पार्टिकल आणि लॅम्बडाला मॅक्झिमम पोझिशनला व्हायब्रेशन. लक्षात येतं ना. हे मॅक्झिमम पोझिशन, हे मॅक्झिमम पोझिशन, हे मॅक्झिमम पोझिशन. आता त्यानंतर इथं जे येईल डू नॉट व्हायब्रेटिंग कंडिशन आणि परत इथं येईल मॅक्झिमम व्हायब्रेशन कंडिशन आणि इथं येईल परत डू नॉट व्हायब्रेटिंग कंडिशन आणि इथं येईल मॅक्झिमम व्हायब्रेटिंग कंडिशन. म्हणजे स्टेशनरी वेव्ह कशा टाईपमध्ये. आता हे पॉईंट्स लोकेट केले. हा तुमचा अँटीनोड पॉईंट. इथं तुम्ही नोड पॉईंट कोणता आहे हा नोड पॉईंट. इथं अँटीनोड पॉईंट, परत इथं नोड पॉईंट, इथं अँटीनोड पॉईंट, हा इथं नोड पॉईंट आणि इथं अँटीनोड, इथं नोड आणि इथं परत अँटीनोड. हे व्हायब्रेशनचे पार्टिकल जे आहेत मीडियमचे हे असे घेतले बेटा. आता याला स्मूथली जॉईन करा. म्हणजे अशा पद्धतीनं आपण स्मूथ जॉईन म्हणलं. हे अशा टाईपचा स्टेशनरी वेव्ह जो असेल या स्टेशनरी वेव्हचं इथून याला असं जॉईन केला, स्मूथली कर्व जॉईन करायचं. हे अशा टाईपची स्टेशनरी वेव्हचं स्ट्रक्चर झालं बेटा. आता या ठिकाणी परत तुम्हाला मी दाखवतोय. फिगर व्यवस्थिशीर काढायचं चला. म्हणजे याच्यात कन्सेप्ट आहे म्हणून मी तुम्हाला क्लिअर हे असं दाखवत चला. हे जे पार्टिकल्स आहेत या पार्टिकलची मोशन कशी आहे अपवर्ड डायरेक्शनला आहे. हे ॲरो दाखवत चला बाण अपवर्ड डायरेक्शनच्या मोशनमध्ये. आणि नंतर हा पार्टिकल इथं डू नॉट व्हायब्रेटिंग. हे पार्टिकल जे असतील यांचे व्हायब्रेशनचे मोड जे असतील ते इथं क्लिअर करा बेटा. हे अशा पद्धतीनं फिगरमध्ये अत्यंत व्यवस्थित रिप्रेझेंट करा. म्हणजे कन्सेप्च्युअल आहे. हे ॲरो डाऊनवर्ड डायरेक्शन, हे प्रत्येक ॲरो डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये आहेत. हे तुम्ही इथं क्लिअर करून घेतलं पाहिजे बेटा, राईट. आणि त्यानंतर हे अपवर्ड डायरेक्शन मोशनला. आता याच्यावरूनच कॅरेक्टरिस्टिक्स तुम्हाला क्लिअर होते. म्हणून फिगर व्यवस्थिशीर रिप्रेझेंट करा. मी जशा पद्धतीने फिगर काढलेली आहे तशाच पद्धतीनं फिगर तुम्ही काढलं पाहिजे. हे या पद्धतीनं बेटा. हे जे पार्टिकल व्हायब्रेट होतात हे अशा पद्धतीचे पार्टिकलचं व्हायब्रेशन आहे. त्यानंतर इकडे डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये
हे अशा या लूपमधले सर्व पार्टिकल अपवर्ड डायरेक्शनला आणि या लूपमधले सर्व पार्टिकल डाऊनवर्ड डायरेक्शन. म्हणजे इथं परत तुम्हाला या टाईपमध्ये भेटा आणि परत हे अपवर्ड डायरेक्शनच्या मोशनमध्ये हे अपवर्ड डायरेक्शन व्हायब्रेशनचं पार्टिकल इंडिव्हिज्युअल. अँड दिस इज द स्ट्रक्चर ऑफ स्टेशनरी वेव्ह. जी स्टेशनरी वेव्ह फॉर्म होते इंडिव्हिज्युअल वेव्ह जे असेल त्यापासून हे रिझल्टंट. आता इंडिव्हिज्युअल वेव्हचं ॲम्प्लिट्यूड ए असेल तर याचा ॲम्प्लिट्यूड ट्वाईस ए. एकमेकावर ते ओव्हरलॅप झाल्यानंतर रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड दुप्पट होतात. आणि पार्टिकलची मोशन जे इंडिव्हिज्युअल पार्टिकलचे व्हायब्रेशन आहेत हे सर्व या लूपमधले सर्व पार्टिकल अपवर्ड डायरेक्शनला मूव्ह होतात, या लूपमधले सर्व पार्टिकल डाऊनवर्ड डायरेक्शनला मूव्ह होतात आणि या लूपमधले पार्टिकल सर्व अपवर्ड डायरेक्शनला मूव्ह होतात आणि नेक्स्ट लूपमधले डाऊनवर्ड डायरेक्शन आणि त्याच्या पुढचे अपवर्ड डायरेक्शन. आणि अशा पद्धतीनं स्टेशनरी वेव्ह मीडियममध्ये फॉर्म होते. म्हणजे स्टेशनरी वेव्ह मीडियममध्ये तयार होते. आणि हे स्ट्रक्चर ऑफ स्टेशनरी वेव्ह मॅथमॅटिकल मॅनिप्युलेशन मॅथमॅटिकल मेथडच्या साहाय्यानं आपण नोड्स आणि अँटीनोडच्या पोझिशन लोकेट केलेले. नोड आणि अँटीनोडच्या पोझिशन आपण इथं लोकेट केलेलं आहे आणि हेच आपण पोझिशन आणि व्हायब्रेशनचे पार्टिकल्स याच्यामध्ये ग्राफ काढलात तर ग्राफचं नेचर अशा टाईपमध्ये तुम्हाला ऑब्झर्व झालेलं आहे बेटा. आता इथं पहा सक्सेसिव्ह नोड्समधलं डिस्टन्स किती आहे λ/2. परत या दोन सक्सेसिव्हमधलं λ/2, परत या दोन सक्सेसिव्हमधलं λ/2, परत या दोन सक्सेसिव्हमधलं λ/2. आता डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह नोड्स 3λ/4 मायनस λ/4 म्हणजे किती आलं λ/2. परत बेटा या दोन कोणत्याही दोन सक्सेसिव्ह नोड्स ऑर अँटीनोड्स इज इक्वल टू हाफ ऑफ दी वेव्हलेंथ. आणि एक नोड आणि एक अँटीनोड या दोघांची तुलना केलात तर ते डिस्टन्स काय येतं. हे नोड आणि हे अँटीनोड यातला डिफरन्स λ/4, या दोन्हीतला डिफरन्स λ/4, या दोन्हीतला डिफरन्स λ/4 आणि नेक्स्ट टू डिफरन्स इज λ/4. So such type of the stationary wave is formed. So what is the characteristics and properties of stationary wave? आता हे वेव्ह डोळ्यापुढे ठेवून याच्या प्रॉपर्टीज आपण ज्याला म्हणतो बेटा कॅरेक्टरिस्टिक्स or properties of stationary waves. कॅरेक्टरिस्टिक्स ऑर प्रॉपर्टीज ऑफ स्टेशनरी वेव्ह. तर स्टेशनरी वेव्हच्या कॅरेक्टरिस्टिक्स किंवा प्रॉपर्टीज ज्या आपण इथं लर्न करणार आहे बेटा. चला आता पहिली प्रॉपर्टी म्हणजे नेहमी कोणती असते डेफिनेशन. म्हणजे प्रॉपर्टीज लक्षात ठेवायची टेक्निक बेटा. पहिली प्रॉपर्टी डेफिनेशन ऑफ स्टेशनरी वेव्ह. डेफिनेशन ऑफ स्टेशनरी वेव्ह. हां, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ स्टेशनरी वेव्ह? येस, yesterday we have learned what is the definition of stationary wave. Two identical progressive waves traveling along the same straight line but exactly in opposite direction. Exactly in opposite direction. म्हणजे ही डेफिनेशन काय? two identical progressive waves traveling along the same straight line, but exactly in opposite direction. Exactly in opposite direction, their interference gives the formation of stationary wave.
देअर इंटरफरन्स गिव्स द फॉर्मेशन ऑफ स्टेशनरी वेव्ह. पहिली प्रॉपर्टी लक्षात आली. टू आयडेंटिकल प्रोग्रेसिव्ह वेव्स ट्रॅव्हलिंग अलॉंग द सेम स्टेट लाईन बट एक्झॅक्टली इन अपोजिट डायरेक्शन, देअर इंटरफरन्स गिव्स द फॉर्मेशन ऑफ स्टेशनरी वेव्ह. डू यू अंडरस्टँड हियर? नेक्स्ट अँड इम्पॉर्टंट बेटा, इन ए स्टेशनरी वेव्ह लूप्स आर फॉर्म. आता बेटा हा एक लूप आहे, हा एक नोड आहे आणि हा एक नोड आहे. या दोन नोडमध्ये जे लूप तयार होतं, एक लूप तयार झाला आहे. म्हणजे इथं एक लूप आहे, हा लूप आहे, हा लूप आहे. म्हणजे इन ए फॉर्मेशन ऑफ स्टेशनरी वेव्ह मीन्स लूप्स ऑफ इक्वल लेंथ्स आर फॉर्म. इन ए स्टेशनरी वेव्ह, इन ए स्टेशनरी वेव्ह, in a stationary wave loops are formed. In a stationary wave loops are formed. आता या स्टेशनरी वेव्ह मध्ये लूप्स फॉर्म केलेले अँड लेंथ ऑफ ईच लूप इज हाफ वेव्ह लेंथ. द लेंथ ऑफ ईच लूप is half wavelength. Length of each loop is half wavelength. प्रत्येक लूपची वेळ, या लूपची जेवढी लेंथ आहे तेवढीच या लूपची आहे, तेवढीच या लूपची आहे. लेंथ ऑफ ईच लूप इज हाफ वेवलेंथ. चला बेटा, तिसरा पॉइंट काय असेल सांगा. थर्ड कॅरेक्टरिस्टिक स्टेशनरी वेव्हचं थर्ड कॅरेक्टरिस्टिक्स. Nodes and antinodes are alternatively situated in a medium. स्टेशनरी वेव्ह फॉर्म झाली म्हणजे तिथं काय तयार झाली. नोड्स अँड अँटीनोड्स आर स्पेस्ड किंवा नोड्स अँड अँटीनोड्स आर सिच्युएटेड सक्सेसिव्हली. इन ए स्टेशनरी वेव्ह नोड्स अँड अँटीनोड्स आर फॉर्म. एवढं जरी म्हणलं तरी चालेल. इन अ स्टेशनरी वेव्ह, in a stationary wave nodes and antinodes are formed. Nodes and antinodes are formed. Like next fourth property काय सांगा बरं बेटा. इथं फोर्थ प्रॉपर्टी काय असेल. स्टेशनरी वेव्हची व्हेलॉसिटी काय, 0. कशामुळे, ही अशी जाणारी वेव्ह आणि अशी येणार एक्झॅक्टली अपोजिटली डायरेक्शन आहेत ना. जाणारी प्रोग्रेसिव्ह वेव्हची व्हेलॉसिटी 2 मीटर पर सेकंद आहे. रिटर्न येणाऱ्या वेव्हची व्हेलॉसिटी -2 मीटर पर सेकंद आहे. +2 मीटर पर सेकंद, -2 मीटर पर सेकंद दोघाचा रिझल्टंट स्टेशनरी वेव्ह आहे. म्हणून व्हेलॉसिटी ऑफ ए स्टेशनरी वेव्ह इज 0. व्हेलॉसिटी ऑफ stationary wave, velocity of stationary wave is 0. त्यानंतर बेटा velocity of stationary wave is 0 but velocity of individual wave is not 0. एका वेव्हची वेलॉसिटी जाणाऱ्या किंवा एका येणाऱ्या वेव्हची वेलॉसिटी 0 नाही, परंतु वेलॉसिटी कोणत्या वेव्हची 0 आहे. वेलॉसिटी ऑफ स्टेशनरी वेव्ह इज 0. त्यानंतर पुढे बेटा ॲम्प्लिट्यूड ऑफ स्टेशनरी वेव्ह. फॉर्म्युला तुम्हाला काल दिला होता आठवा. R इज इक्वल टू 2a cos ऑफ 2πx अपॉन लॅम्बडा. इज इट ॲम्प्लिट्यूड ऑफ स्टेशनरी वेव्ह इज कॉन्स्टंट आहे का. इज इट ॲम्प्लिट्यूड ऑफ ए स्टेशनरी वेव्ह इज कॉन्स्टंट. नो. ॲम्प्लिट्यूड ऑफ स्टेशनरी वेव्ह व्हॅरीज पोझिशन टू पोझिशन. एक्स वरती डिपेंडन्सी आहे. ॲम्प्लिट्यूड ऑफ स्टेशनरी वेव्ह इज नॉट कॉन्स्टंट. इट व्हॅरीज पोझिशन टू पोझिशन अँड इट्स व्हेरिएशन इज पिरियॉडिक. पिरियॉडिक कशासाठी घेतलं बेटा. कोसाइन फंक्शन किंवा साइन फंक्शन असेल इक्वेशनमध्ये तर साइन किंवा कोसाइन फंक्शन हे कसे असतात, पिरियॉडिक असतात. साइन आणि कोसाइन फंक्शन हे कसे असतात, पिरियॉडिक असतात. म्हणून इथं पाचवा पॉईंट काय येईल. ॲम्प्लिट्यूड ऑफ स्टेशनरी वेव्ह, ॲम्प्लिट्यूड
of stationary wave, amplitude of stationary wave is not constant, but it varies position to position. Amplitude of stationary wave is not constant, but it varies position to position. Its variation is periodic. Its variation is periodic. याचं व्हेरिएशन कसं आहे? पिरियडिक आहे. पिरियडिक म्हणजे मॅक्सिमा आणि मिनिमा. मॅक्सिमम ॲम्प्लिट्यूड कुठं आहे? अँटी नोडला, आणि मिनिमम ॲम्प्लिट्यूड कुठं आहे? नोडला. नोड टू अँटी नोड λ/4 डिस्टन्स λ/4ला परत बदलत जातं. म्हणजे पिरियडिक आहे, परत λ/4ला चेंज होत राहतं ॲम्प्लिट्यूड, म्हणून इट्स व्हेरिएशन इज पिरियडिक. आणि व्हॉट इज द पिरियड? व्हेरिएशनचा पिरियड जो दिलेला आहे तुम्हाला तो किती? λ/4 डिस्टन्स. आफ्टर ईच λ/4 डिस्टन्स, प्रत्येक λ/4 डिस्टन्सला ॲम्प्लिट्यूड बदलत गेलेला आहे. आता इथं दाखवतो, हा मॅक्झिमम आहे आणि इथं मिनिमम आहे. ह्या दोन्हीमधला डिस्टन्स किती? λ/4. मग λ/4ला मॅक्सिमा टू मिनिमा, परत मिनिमा टू मॅक्सिमा λ/4, परत मॅक्सिमा टू मिनिमा λ/4. म्हणजे व्हेरिएशन ऑफ ॲम्प्लिट्यूड इज पिरियडिक अँड इट्स पोझिशन इज λ/2. इट्स पोझिशन इज λ/2. आलं का लक्षात बेटा? त्यानंतर 6 कॅरेक्टरिस्टिक्स. द डिस्टन्स बिटवीन 2 सक्सेसिव्ह नोड्स इज इक्वल टू 2 सक्सेसिव्ह अँटी नोड्स इज इक्वल टू हाफ ऑफ द वेवलेंथ. हा 6 नंबरचा. द डिस्टन्स बिटवीन एनी 2 successive distance between any 2 successive nodes or distance between any 2 successive nodes or antinodes. The distance between any 2 successive nodes or antinodes is equal to half of the wavelength. The distance between any 2 successive nodes is equal to 2 successive antinodes is equal to half of the wavelength. The distance between any 2 successive nodes is equal to 2 successive antinodes is equal to half of the wavelength. त्यानंतर बेटा 7th, distance between successive node and antinode is काय असेल? सक्सेसिव्ह नोड आणि अँटीनोड. हा सक्सेसिव्ह नोड आणि अँटीनोड किती झाला इथून इथपर्यंत? λ/4. द डिस्टन्स बिटवीन सक्सेसिव्ह नोड्स अँड अँटीनोड्स इज λ/4. 1/4 ऑफ वेवलेंथ. काय म्हटलं बेटा इथं? 1/4 ऑफ वेवलेंथ. द डिस्टन्स बिटवीन सक्सेसिव्ह नोड अँड अँटीनोड इज इक्वल टू λ/4. Then next, 8th property. Is it carries the energy from one place to another place? प्रोग्रेसिव्ह वेव्हमध्ये आणि याच्यामध्ये फरक परत आपल्याला लर्न करायचा आहे. स्टेशनरी वेव्ह डू नॉट कॅरी एनर्जी फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. कशामुळे इथं? हा नोड पॉईंट आहे. नोड पॉईंट म्हणजे डू नॉट व्हायब्रेटिंग पॉईंट आहे. अँटीनोड पॉईंट व्हायब्रेट होतो मॅक्झिमम. हे व्हायब्रेशनचे पॉईंट आहेत मॅक्झिमम, परंतु हे स्टेबल नोड पॉईंट तयार झाल्यामुळे इट कॅनॉट ट्रान्सफर एनर्जी फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. इट कॅनॉट ट्रान्सफर एनर्जी फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. तर बेटा नेक्स्ट जो असेल, इट कॅनॉट ट्रान्सफर एनर्जी फ्रॉम
one place to another place. It cannot transfer energy from one place to another place. It do not carrying energy from one place to another place. Eighth property बेटा. आता नाइन्थ प्रॉपर्टी इम्पॉर्टंट, ऑब्जेक्टिव्हला सुद्धा अनेक वेळेस विचारतात. काय असेल सांगा. नाइन्थ प्रॉपर्टी, एका लूपमधले सर्व पार्टिकल कसे व्हायब्रेट होतात. ऑल द particles in one loop vibrate in one way of direction, whereas the successive loop particle vibrate in opposite direction. आता या लूपमधले सर्व पार्टिकल डाऊनवर्ड डायरेक्शनला, या लूपमधले सर्व पार्टिकल अपवर्ड डायरेक्शनला, नेक्स्ट लूपमधले सर्व पार्टिकल डाऊनवर्ड डायरेक्शनला. म्हणजे सक्सेसिव्ह लूप पार्टिकल व्हायब्रेट इन अपोजिट फेज. ऑल द पार्टिकल इन वन लूप व्हायब्रेट्स इन फेज, whereas the particles in successive loop vibrates in opposite phase. लक्षात येतं मी काय म्हणतो. all the vibrating particles in one loop are in phase, whereas the particles in successive loops, successive adjacent हा एक लूप आणि हा, हे सक्सेसिव्ह लूप मधले पार्टिकल व्हायब्रेट इन अपोजिट फेज. सक्सेसिव्ह लूप पार्टिकल व्हायब्रेट्स इन अपोजिट फेज. नेक्स्ट नाइन्थ बेटा, ऑल द particles in all the particles in one loop, एका लूप मधल्या कोणते एका घ्या, हा घ्या, हा घ्या. ऑल द पार्टिकल्स इन वन लूप व्हायब्रेट्स इन फेज. इन फेज म्हणजे एकाच डायरेक्शनमध्ये. ह्या सर्वचे ॲरो डाऊनवर्ड डायरेक्शनला घेतलेले आहेत. All the particles in one loop vibrates in phase. In phase मध्ये म्हणजे सर्वांची डायरेक्शन सारखीच आहे. Whereas the particles in opposite phase, whereas the particles in opposite phase vibrates, whereas the particles in adjacent loop, loops vibrates in opposite phase. एका लूप मधले सर्व पार्टिकल काय होतात, व्हायब्रेट्स इन फेज, whereas successive loop particles vibrates in opposite phase. आता बेटा पुढे इम्पॉर्टंट सर्व कन्सेप्ट, कारण थेरॉटिकली काही क्वेश्चन याच्यावर ते विचारलेले. कोणता असेल नेक्स्ट सांगा बरं. आता 10th प्रॉपर्टी, आयदर साइड्स ऑफ नोड. कुठं आहे नोड म्हणजे इथं, आयदर साइड्स ही बाजू आणि ही बाजू. नोडच्या दोन्ही बाजूचे पार्टिकल कसे व्हायब्रेट होतात, नोडच्या दोन्ही पोझिशनचे पार्टिकल कसे व्हायब्रेट होतात. आयदर साइड्स ऑफ नोड पार्टिकल व्हायब्रेट्स इन अपोजिट फेज, व्हेरॅज आयदर साइड्स ऑफ अँटीनोड्स, या अँटीनोडच्या या बाजूचा आणि या बाजूचा पार्टिकल इन फेजमध्ये. लक्षात घ्या बरं का, पॉईंट महत्वाचा. म्हणजे ऑल द पार्टिकल्स आयदर साइड्स ऑफ nodes, all the particles either sides of nodes vibrates in opposite phase. बरोबर आहे का रे? पहा, opposite in phase. नोडच्या दोन्ही बाजूचे आयदर साइड्स म्हणजे हा नोड स्टेबल आहे, व्हायब्रेट होत नाही. इकडचा पार्टिकल अपवर्ड डायरेक्शनला आणि या पार्टिकल डाऊनवर्ड डायरेक्शनला. अपोजिट ॲरो अपोजिट डायरेक्शनमध्ये असेल त्यांचं अपोजिट इन फेज.
आणि 11 ऑल द पार्टिकल्स. हां सांगा, ऑल द पार्टिकल्स either sides of antinodes vibrates. vibrates. आता हे अँटीनोड शब्द इथं लिहिलं आहे, इथं पाहायचं. अँटीनोड या साईडचा आणि ह्या साईडचा कसे आहेत, इन फेज, दोन्ही अपोर डायरेक्शनला आहेत. व्हायब्रेट्स इन फेज, व्हायब्रेट्स इन फेज. आल्या लक्षामध्ये. त्यानंतर बेटा 12 व्हेलॉसिटी ऑफ स्टेशनरी वेव्ह 0 आहे, पण इंडिव्हिज्युअल वेव्हची व्हेलॉसिटी 0 नाही. इंडिव्हिज्युअल वेव्हची व्हेलॉसिटी 0 नाही, पण पार्टिकलची व्हेलॉसिटी, स्टेशनरी वेव्हचे पार्टिकल व्हायब्रेट होतात आणि व्हायब्रेट होणाऱ्या पार्टिकलची व्हेलॉसिटी कुठं मॅक्सिमम आहे. In a stationary wave, velocity of particle is maximum at antinode. In a stationary wave, velocity of vibrating particle, at antinode is maximum आणि Vmax is equal to किती आहे बेटा, A इंटू ओमेगा, म्हणजे R ओमेगा. R म्हणजे 2A ओमेगा. मॅक्सिमम वेलॉसिटी किती आहे अँटीनोडला, 2A ओमेगा. आणि मिनिमम वेलॉसिटी किती असेल सांगा. what about the minimum velocity? 13 number. At what point the particle do not vibrate? Minimum velocity node point la. In a stationary wave, velocity of vibrating particle velocity of vibrating particles is minimum at node and V minimum is equal to amplitude 0 into omega, that is 0. Particle do not vibrating so that its velocity is equal to 0. हे 13 झाले बेटा. आता नेक्स्ट 14 स्टेशनरी वेव्ह पिरियडिक इन स्पेस अँड पिरियडिक इन टाईम. तोच तो फॉर्म परत तेवढ्याच वेळेत रिपीट होतो. आता इथून इथपर्यंत एक वेव्ह म्हणजे कुठून इथपर्यंत, स्टेशनरी वेव्हची एक इथपर्यंतची एक वेव्ह, बरोबर आहे. त्याच्यानंतर तोच फॉर्म रिपीट होतो तेवढ्याच वेळेनंतर, म्हणजे इट इज डब्ल्यू पिरियडिसिटी, पिरियडिक इन स्पेस अँड पिरियडिक इन टाईम. 14 इट इज पिरियडिक इन स्पेस अँड पिरियडिक इन टाईम. तेवढ्याच वेळेनंतर तोच तो फॉर्म परत रिपीट होतो. स्पेस आणि टाईम तेवढ्याच वेळेनंतर तोच फॉर्म रिपीट होतो, म्हणून त्याला म्हणतो आपण पिरियडिक इन स्पेस अँड पिरियडिक इन टाईम. आता बेटा स्टेशनरी वेव्हमध्ये किती लूप तयार होतात? इन ए स्टेशनरी वेव्ह 2 लूप्स आर फॉर्म. स्टेशनरी वेव्हमध्ये एका वेव्हमध्ये किती लूप तयार झालेले? 2 लूप्स आर. इन ए स्टेशनरी वेव्ह, इन अ स्टेशनरी वेव्ह 2 loops are formed. किती लूप फॉर्म झालेले आहेत?
एका स्टेशनरी वेव्हमध्ये 2 लूप तयार झाले. एका लूपची लेंथ किती आहे? हाफ वेव्हलेंथ. दुसऱ्या लूपची वेव्हलेंथ किती? हाफ वेव्हलेंथ. हाफ वेव्हलेंथ प्लस हाफ वेव्हलेंथ म्हणजेच एक वेव्हलेंथ, एक स्टेशनरी वेव्ह फॉर्म होते. तर बेटा हे झालं स्टेशनरी वेव्ह आणि याच्या काही कॅरेक्टरिस्टिक्स ऑर प्रॉपर्टीज. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन स्टेशनरी वेव्ह अँड प्रोग्रेसिव्ह वेव्ह? आता हा एक पॉईंट जो असेल तुम्हाला नेहमी डिस्टिंग्विश बिटवीन स्टेशनरी वेव्ह अँड प्रोग्रेसिव्ह वेव्ह. डिस्टिंग्विश बिटवीन स्टेशनरी वेव्ह अँड प्रोग्रेसिव्ह वेव्ह या दोन्हीमध्ये काय फरक असेल? स्टेशनरी वेव्ह आणि प्रोग्रेसिव्ह वेव्हमध्ये फरक काय? डिस्टिंग्विश बिटवीन, नेक्स्ट पॉईंट लिहा, डिस्टिंग्विश बिटवीन स्टेशनरी वेव्ह अँड प्रोग्रेसिव्ह वेव्हज. चला दोन्ही वेळेस सायमल्टेनियसली थेरॉटिकल आणि ऑब्जेक्टिव्ह टाईप दोन्हीही क्वेश्चन आपण तयार करत असतो. तर यामध्ये प्रोग्रेसिव्ह वेव्ह डिस्टिंग्विश बिटवीन स्टेशनरी वेव्ह अँड प्रोग्रेसिव्ह वेव्ह. डिस्टिंग्विश बिटवीन स्टेशनरी वेव्ह अँड प्रोग्रेसिव्ह वेव्हज. इथं आपण लिहूया प्रोग्रेसिव्ह वेव्हज. काय फरक दोन्हीमधले? डिस्टिंग्विश पॉईंट प्रोग्रेसिव्ह वेव्हज आणि पुढे आपण घेऊया स्टेशनरी वेव्ह. स्टेशनरी वेव्ह. चला बेटा प्रोग्रेसिव्ह वेव्हमध्ये काय येतं बेटा? प्रोग्रेसिव्ह वेव्ह शब्दाचाच अर्थ त्याच्यामध्ये इट कॅरीज एनर्जी फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. प्रोग्रेसिव्ह वेव्हचं पहिलं काय? इट कॅरीज एनर्जी फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी एनर्जी कॅरी करते, त्याला प्रोग्रेसिव्ह वेव्ह म्हणतो. स्टेशनरी वेव्ह, इज इट कॅरी एनर्जी फ्रॉम वन प्लेस टू अनदर? नो, इट डझंट कॅरीज एनर्जी फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. इट डज नॉट कॅरीज एनर्जी फ्रॉम one place to another place. One place to another place. आणि याला काय? एनर्जी इन ए पर्टिक्युलर लूप इज कॉन्स्टंट, त्याला कन्फाइन्ड. एनर्जी एका लूपची काय असते? कॉन्स्टंट असते, कन्फाइन्ड शब्द वापरतात. त्यानंतर बेटा प्रोग्रेसिव्ह वेव्हमध्ये काय? व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव्ह? सांगा बरं मला. प्रोग्रेसिव्ह वेव्ह इट ॲडव्हान्सेस इन ए पर्टिक्युलर डायरेक्शन. इट इज ए सिंगल वेव्ह. इट इज द कॉम्बिनेशन ऑफ टू. म्हणजे स्टेशनरी वेव्हमध्ये काय म्हणायचं? दुसरा पॉईंट, इट इज द कॉम्बिनेशन ऑफ टू आयडेंटिकल प्रोग्रेसिव्ह वेव्ह. कॉम्बिनेशन ऑफ टू identical progressive wave. Two identical progressive wave. It is a single wave. It is a single wave, not combined two waves. एकच सिंगल वेव्ह आहे. त्यानंतर बेटा थर्ड, एम्प्लिट्यूड ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव्ह इज कॉन्स्टंट. इक्वेशन आठवतं? वाय इज इक्वल टू ए साइन ऑफ 2 पाय स्मॉल टी अपॉन कॅपिटल टी मायनस एक्स अपॉन लॅम्बडा. हे ॲम्प्लिट्यूड टर्म कॉन्स्टंट आहे. प्रोग्रेसिव्ह वेव्हमध्ये ॲम्प्लिट्यूड इज कॉन्स्टंट. ॲम्प्लिट्यूड इज कॉन्स्टंट. आणि इथं स्टेशनरी वेव्हमध्ये ॲम्प्लिट्यूड व्हॅरीज पोझिशन टू पोझिशन. इथं थर्ड पॉईंट, ॲम्प्लिट्यूड ऑफ
stationary wave varies position to position. Amplitude formula r is equal to 2a cos of 2 pi x upon lambda. X varies, amplitude r varies with the position. इथं amplitude doesn't vary with the position, it is always constant. त्यानंतर velocity of progressive wave is not zero. Velocity of progressive wave is not zero. आणि इथं काय येईल बेटा सांगा बरं. व्हेलॉसिटी ऑफ स्टेशनरी वेव्ह इज झिरो. व्हेलॉसिटी ऑफ स्टेशनरी वेव्ह इज झिरो. आता प्रोग्रेसिव्ह वेव्ह स्टेशनरी वेव्हमध्ये काय, फिफ्थ पॉईंट जर घेतलात, लूप्स आर फॉर्म. इथं लूप्स आर नॉट फॉर्म. इथं लूप तयार होत नाहीत, तिकडे लूप तयार होतात. इथं नोड्स अँड अँटीनोड्स आर फॉर्म. नोड्स अँड अँटीनोड्स आर फॉर्म. इथं नोड्स आणि अँटीनोड्स फॉर्म होत नाहीत. नोड्स अँड अँटीनोड्स आर नॉट फॉर्म्ड. नोड्स अँड अँटीनोड्स आर नॉट फॉर्म. बेटा नोड्स आणि अँटीनोड्स जे असतील या ठिकाणी तयार होत नाही. कुठं तयार होतात, स्टेशनरी वेव्हमध्ये लूप्स तयार होतात, नोड्स अँटीनोड तयार होतात. पण प्रोग्रेसिव्ह वेव्हमध्ये नोड्स आणि अँटीनोड्स आणि लूप्स तयार होत नाही. हा डिस्टिंग्विश पॉईंट्स तुम्हाला जर विचारलंच तर तुम्हाला हे पण लक्षात असलं पाहिजे. आता पर्टिक्युलरली स्टेशनरी वेव्ह इज क्लासिफाईड इंटू टू टाइप्स बिकॉज स्टेशनरी वेव्ह इज द कॉम्बिनेशन ऑफ टू आयडेंटिकल प्रोग्रेसिव्ह वेव्ह. काय सांगतो लक्षात येतं, स्टेशनरी वेव्ह इज द कॉम्बिनेशन ऑफ टू आयडेंटिकल प्रोग्रेसिव्ह वेव्ह. प्रोग्रेसिव्ह वेव्हज आर टू टाइप्स. प्रोग्रेसिव्ह वेव्हचे दोन टाईप आहेत, ऑलरेडी आपण लर्न केल्या पहिल्या पार्टमध्ये. कोणते दोन आहेत बेटा सांगा बरं मला. प्रोग्रेसिव्ह वेव्हचे दोन पार्ट आहेत. पहिला पार्ट ट्रान्सवर्स वेव्ह आणि दुसरा लॉन्जिट्युडनल वेव्ह. अँड देअरफॉर stationary wave is classified into two types. Stationary wave is classified into two types. Stationary wave, classification of stationary wave. Classification of stationary waves. Basically, stationary waves are classified into two types. As progressive waves are of two types. Individual progressive wave किती दोन टाईपचे आहेत, तशी स्टेशनरी वेव्ह सुद्धा आपण इथं काय क्लासिफाय केलंय, दोन टाईपचे बेटा. प्रोग्रेसिव्ह वेव्हमुळेच स्टेशनरी वेव्ह तयार होते ना, मग स्टेशनरी वेव्ह सुद्धा दोन टाईपचे आहेत. पहिली ट्रान्सवर्स स्टेशनरी वेव्ह क्लासिफाईड इंटू टू टाइप्स. नंबर वन transverse stationary waves. सांगा, what is the definition of transverse stationary waves? Two identical transverse wave traveling along the same straight line but exactly in opposite. Their interference gives the formation of transverse stationary wave. Two identical transverse waves म्हणजे ही जाणारी बेटा,
ही अशी ट्रान्सवर्स वेव्ह ही, आणि मग दुसरी ट्रान्सवर्स वेव्ह अशी येणारी, ह्याच्यापासून तयार होणारी जी असेल तर याला आपण काय म्हणतो, ट्रान्सवर्स स्टेशनरी वेव्स अशा टाईपचे असते. हे कुठं एक्झाम्पल कुठं तयार होते, पुढे आपल्याला काही इन्स्ट्रुमेंट आहे, स्ट्रेच स्ट्रिंग दोरात ताणलेला असेल त्याच्यावरून जाणारी येणारी वेव्ह असेल, म्हणजे स्ट्रिंग किंवा दोऱ्यावरून तयार होणारी वेव्ह असते, ती ट्रान्सवर्स स्टेशनरी वेव्ह असते. मग काही ॲप्लिकेशन आपल्याला ट्रान्सवर्स स्टेशनरी वेव्हचे लर्न करायचे आहेत, आणि दुसऱ्या टाईपचे जे असेल त्याला आपण म्हणतो लॉन्जिट्युडनल स्टेशनरी वेव्स. लॉन्जिट्युडनल स्टेशनरी वेव्स सांगा बरं बेटा काय असेल रे, लॉन्जिट्युडनल स्टेशनरी वेव्स. येस, व्हॉट इज द एक्झाम्पल ऑफ लॉन्जिट्युडनल स्टेशनरी वेव्स? टू आयडेंटिकल लॉन्जिट्युडनल स्टेशनरी वेव्हमध्ये काय म्हणतो, टू आयडेंटिकल लॉन्जिट्युडनल वेव्स, टू आयडेंटिकल लॉन्जिट्युडनल वेव्स traveling along the same straight line but exactly in opposite direction, their interference gives the formation of longitudinal stationary wave. आता longitudinal stationary wave कुठं होतात, तर vibrations of the air column open at both the end and vibration of the air column open at one end close to the other end. किंवा व्हिसल असेल, फ्ल्यूट असेल, बासरी असेल किंवा सिट्टी असेल, अशा ठिकाणी लॉन्जिट्युडनल स्टेशनरी वेव्ह तयार होतात. म्हणजे बेसिकली या टॉपिकमध्ये काय लर्न करायचं आहे, ट्रान्सवर्स स्टेशनरी वेव्ह आणि लॉन्जिट्युडनल स्टेशनरी वेव्ह. तर आता याच्या पुढचे नेक्स्ट आर्टिकल जे असेल तर ॲप्लिकेशन ऑफ स्टेशनरी वेव्ह, ॲप्लिकेशन ऑफ स्टेशनरी वेव्ह, ट्रान्सवर्स स्टेशनरी वेव्ह आणि लॉन्जिट्युडनल स्टेशनरी वेव्ह याचे ॲप्लिकेशन आपल्याला लर्न करायचे आहेत, ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये लर्न करू.